चला आता आम्हाला फायनल कॉल आलेला आहे रिसेप्शनकडून चेकआउटचा. आता बाय बाय टू दिस ब्युटिफुल प्लेस. मस्त एकदम बाल्कनी सोबत रूम भेटली होती. तर इट वॉज अ व्हेरी नाईस हॉलिडे इन नील. चला मित्रांनो, फायनली आपली ही लास्ट फेरीवाली जर्नी झालेली आहे. आणि आता आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये आमचा आजचा लास्ट दिवस आहे. 1-2 पॉईंट जे असतील ते मग कवर करून हॉटेलवरती थोडं टाईमपास आणि उद्याची आमची सकाळची फ्लाईट. ते घ्यायचं का तुझं? आम्ही आता अन्नपूर्णा कॅफेटेरियामध्ये आलो आहे. तर जसं तुम्ही बघू शकता खायची काही इच्छा नाही राहिली. तर आम्ही नॉर्मल दाल तडका आणि जिरा राईस मागवलं आहे. एकदम हलकंच जेवण, काही जास्त टेन्शन नाही, कारण की पुढे अजून थोडा प्रवास आहे. तर उगाच रिस्क नको. आणि मग आजचा दिवस आपल्याला लवकर एंड करून आणि फर्दर पॅकिंग आणि डायरेक्ट झोपायचं आहे. उद्या सकाळी खूप लवकर उठावं लागणार आहे फ्लाईटसाठी. तर मग बघू कसं आहे पुढे. आम्ही जस्ट आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. आणि ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस पोर्ट ब्लेअर हॉटेल, म्हणजे हेच हॉटेल होतं, बट ही रूम अजून जरा स्पेशियस आहे आणि एरिया पण मस्त मोठा आहे. थोडंसं बाल्कनी व्ह्यू चांगलं आहे, म्हणजे असं एकदम सफोकेशन सारखं नाही वाटत. एकदम मोठी स्पेस आहे. ओके, हे आपलं लास्ट हॉटेल. अँड आय गेस नाही, आपण उद्या आपल्या घरी असणार या टायमाला विथ अ बर्थडे बॅश. चलो बाय. आम्ही आता कॅरेबियन कोव्ह बीचला आलो आहे. जशी एंट्री मारली तशीच तिकडे एक माणूस आला. सर इधर ॲक्टिव्हिटी है, ये है वो है. मग त्याला मी सरळ भाषेत बोललो, बाबा आज माझा इकडे आमचा लास्ट दिवस आहे. 4-5 दिवस आता ॲक्टिव्हिटी करून करून कंटाळा आला. तर मग असू दे, काय नको. तो समोर आहे मेरे को लाईफ गार्ड. ती बोट चालली बीच. तर आम्ही आलेलो आहे आमच्या लास्ट पॉईंटवर, चिडिया टप्पू बीच. हे बघू शकता. ॲक्च्युली मागे अजून खूप काही आहे छोटंसं बघण्यासारखं वगैरे. आणि इकडे पण प्लीझंट आहे एकदम क्लायमेट. तुम्हाला मी समोरून दाखवतो. हे बघा, थोडंसं तिकडे तर आभाळ भरलेलंच दिसतंय आणि तिकडे खूप पाऊस सुरू आहे असं वाटतं. हळूहळू तोच पाऊस इकडे येतोय असं पण वाटतंय. मित्रांनो, इकडे मस्त पाऊस सुरू झालाय. इकडे बघू शकता. आमचा पण आज प्लॅन झालेला तिकडे जायचं पुढे फोटोशूट करायला, पण बरं झालं नाही गेलं, नाहीतर असं भिजत यावं लागलं असतं. तर आम्ही इकडे मस्त एका अशा छोट्याशा टेंटच्या इकडे उभा आहे आणि पावसाचा आनंद घेता येतो. ॲक्च्युली मला तर असं पाऊस वगैरे खूप आवडतो, पण असंच माझ्यासारखे सगळे लोक नसतात ते. खूप लोक इरिटेट होतात पावसात. तू होते का इरिटेट? आमच्या मॅडमला पावसात फक्त एक चहा लागतो बस. मग फिर और चाय, म्हणजे चहा भेटला तर असं मन खुश. ओके, एन्जॉयिंग इट.
इकडला थोडासा परिसर दाखवायचा राहिलेला. काढले इकडे. चला आता डायरेक्ट हॉटेलला जा. तिकडे चहा पाणी करून घेऊया. बस त्याच्यावर कुठे टाकतोयस? त्याच्यावर टाक थोडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू झोपलो होतो मी. उद्या फ्लाईट आहे. तुम्ही अचानक सरप्राईज. थँक्यू. हॅलो मित्रांनो, थँक्यू फॉर द विशेस. मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं. मी एकदम झोपेतच होतो आणि मी म्हटलं बापरे हे काय, एकदमच काय बेल काय वाजली आणि मी म्हटलं काय 6 वाजले का काय, का 6:30 वाजले. माझा ॲक्च्युली आमचा गजर लावलेला आहे. उद्याची आमची फ्लाईट आहे. मस्त झोपलेलो, एकदम झोपेत होतो. म्हटलं बापरे इकडे 6:30 वाजता गजर लावला काय. आपले रिसेप्शनवालेच उठवायला आले. बघितलं तर आपलं हे छोटंसं केक पेस्ट्री आपली होती. केक लवर एकदम साफ करून ठेवलंय, पण एकदम मस्त सरप्राईज दिलं आपल्या वाईफनी. आपल्या म्हणजे माझ्या वाईफनी. माझ्या वाईफनी मस्त सरप्राईज दिलं. एकदम स्पेशल बर्थडे गिफ्ट आणि स्पेशल मस्त काहीतरी प्लॅनिंग करून टाकली तिने. मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं. थँक्यू फॉर the lovely birthday wishes and a good birthday surprise. Thank you. मस्त मजा आली, पण आता एक टेन्शन आहे. ती जी झोप लागली होती ती आता परत लागेल का नाही गॉड नोज. असं आता मला वाटते मे बी 6 वाजेपर्यंत मला जागा राहावं लागेल, कारण की लगेच आता झोप नाही येणार. चला बघू, भेटू उद्या. दे ना माझा. थांब त्याला पण ओवाळू दे. थांब घरचं खायला आली का डायरेक्ट. वडा सांबार नाही होत. हम घर का भी खाते हैं, बाहर का भी खाते हैं. काकाचा बर्थडे. तू आणि काका दोघं शेअरिंग करा. हॅलो. बर्थडे टू यू. उलटा असं पकड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. तुझ्यावर टेस्टिंग करायची का आता? काकाला चाल. काकाला जरा मग काकाचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला टाकू. फटकर की. शार्विलचा एक फॉलोवर झालाय तिकडे अंडमानला. अद्वैत तोबाची स्टेप.
तोबा तोबाची स्टेप त्याला म्हणायचं ना फॉलो सबस्क्राईब लाईक हा आहे का याच्यावर इन्स्टाला आहे की मग तो. बघ किती वयात आला इंस्टावर. इकडे मे बी आपण आपला ब्लॉग पण एंड करूया. तर नंतर परत कधीतरी भेटू कुठल्या तरी छोट्या व्लॉग किंवा हॉलिडे डेस्टिनेशन किंवा दुसरं काही व्हिडिओमध्ये. अंटिल देन बाय बाय. बाय बाय.